गावाकडच्या भात कापून झोडण्या झाल्या होत्या आणि दिवाळी तोंडावर होती, म्हणून खारपाडात जाणारी गाडी दिवाळीसाठी थांबली होती. दिवाळी झाल्यानंतर गावातील 3 आणि शेजारील गावातील 1 असे 4 मित्रांनी खारपाडात जायचे ठरवले. तेवढेच 4 पैसे कमावता येतील. शिवाय आता शेतीची कामे झाल्यावर नुसतेच बसून काही दिवस जातात, त्यापेक्षा खारपाडात जाऊन काम करून 4 पैसे तरी कमवता येतील, म्हणून नामदेव, शांताराम, वामन व जगन यांनी जायचे ठरवले व ते जातात. तिथे गेल्यानंतर त्यांना एका मोठ्या व्यक्तीच्या खळ्यात भात जोडायचे काम भेटते. ते काम ते अंगावर ठरवतात, म्हणजे एका भाताचा भारा जोडायचे 5 रुपये असे. ते मालकाचे काहीतरी 800 भारे होते, म्हणजे जर का सगळे भारे जोडले तर प्रत्येकी 1000 रुपये तरी येतील. आणि आता त्यांनी कामाला सुरुवात केली. अंगावर काम असल्यामुळे दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळात काम करायचे ते ठरवतात. पहिल्या दिवसात ते साधारण 125 भारे जोडतात. त्यांना झोपायला रात्रीचे 12 तरी वाजतात. जेवण, नाश्ता, चहा पाणी सगळे मालकावर होते, त्यामुळे त्यांना फक्त भारेच जोडायचे होते. व पहिल्या दिवसाचे काम झाल्यानंतर आंघोळ्या करून ते थोडी थोडी दारू पिऊन जेवण करून झोपतात. दुसऱ्या दिवशी ही त्यांची तीच दिनक्रम होती, पण आज त्यांनी 100च भारे जोडली. पहिल्या दिवसाचा जोर दुसऱ्या दिवसात नव्हताच. काम बंद करून त्यांनी आंघोळ केली, मग दारू प्यायली, नंतर त्यांनी जेवण केले. आज मालकाने चांगले गडगडे दिले होते, सुके फ्राय करून, शिवाय वामचा रस्सा, त्यामुळे सर्वांनी खूप ताव मारला व ते सगळे झोपले. साधारण 2-3 तासानंतर जगन जोरजोराने तंगडे आपटायला लागला आणि वेगळाच प्रकारे करायला लागला. गडबड्या लोलू लागला. तर शांताराम त्याला बोलतो, हे जगन्या, काय रे, काय झाले? तर तो म्हणतो की पायाला वेगळाच होत आहे. त्याची अवस्था पाहून नामदेव आणि वामन सुद्धा जागे होतात. तेव्हा जगन खूप घाम आला होता. मग शांताराम मालकाच्या घरी जातो. तेवढ्या रात्री तो मालकाला उठवतो व जो प्रकार चालू आहे त्याबद्दल माहिती देतो. मालक खूप चांगला माणूस. तो लगेचच शांताराम सोबत निघतो. ते तिथे पोचले तोपर्यंत जगन पूर्ण घामाघूम झाला होता. मालकाच्या व बाकी त्याच्या साथीदाराच्या लक्षात येते की बहुतेक तंसामध्ये जगनच्या काहीतरी विषारी किडा चावला आहे आणि त्याला समजले नाही, म्हणून ते त्याला तेथील जवळील दवाखान्यात घेऊन जातात. तिथे डॉक्टर त्याला तपासून उपचार करतात. थोड्या वेळात त्याला बरे वाटते. तेव्हा सगळ्यांना कुठे थोडाफार धीर येतो. मालक जरा जास्तच चालाक असतो. त्याने विचार केला का याला जर इथं काही झालं तर ते आपल्याला भारी पडेल, म्हणून तो त्यांना 2000 रुपये देतो व गावी जाण्यासाठी सांगतो. पहाटेचे 5 वाजले होते. त्यांनी त्यांच्या कपड्याच्या पिशव्या घेऊन ते चौघे गावाला यायला निघाले. गाड्यांची साधने खूप कमी होती. दळणवळणासाठी फक्त एसटीच्या बस होत्या, पण त्या 2-3 तासांनी त्यांना गावाला यायला 4-5 बस बदली कराव्या लागत असत, म्हणून त्यांना रात्र झाली होती. साधारण रात्रीचे 7:30 ते 8 वाजले होते. गावात पोचल्यावर सर्वांना खूप बरे वाटत होते, पण जगनची तब्येत काय ठीक नव्हती. रात्रीचा झालेला त्रास, त्यात जागरण आणि आजचा पूर्ण दिवसाचा प्रवास, त्यात काय पोटभर जेवण नाही, त्यामुळे अजूनही तो लिस्पीस झाला होता. जगनला घेऊन ते तिघे आणि त्यांच्यासोबत अजून 2-3 जण जगनच्या गावात जाऊन त्याच्या घरी त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवले व झालेला पूर्ण प्रकार त्यांनी त्याच्या आई वडिलांना सांगितले. घरी जाईपर्यंत जगन ठीक होता, पण जसा घरात जाऊन जगन बसला तसा त्याला खूप घाम येऊ लागला. तो जवळजवळ तो उडत होता. त्यावेळी त्याचा बीपी जर कदाचित चेक केला असता तर तो 250च्या पुढे असता, पण गावात कुठे असले मीटर असतात. त्याचे आई वडील व त्याचे हे सगळे मित्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा काय उपयोग होत नव्हता. त्याच्या डोळ्यांच्या मधून अश्रू निघत होते. त्याच्या वडिलांनी गावातील वैदूला बोलवले. त्याने त्याला झाडपाल्याचे औषध दिले, पण ते काय जगनच्या पोटात गेला नाही आणि थोड्याच वेळात जगनचे शरीर थंड पडले. डोळे उघडेच असतात.
वैदू चेक करतो आणि सांगतो की जगन देवाला प्रिय झाला. आता घरात हाच हंबरडा फुटला. सगळे रडत होते, त्याचे मित्र सुद्धा. काय विचार केला आणि काय झाले? पैसा कमवायला गेला आणि जीव गमून बसला. रात्र झालेली म्हणून जगनच्या मातीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी झाला. त्याच्या तिन्ही मित्रांना जगनजनाचा खूप मोठा चटका लागला होता. दिवसभर ते त्याच्याच विचारात, नसतो गेलं तर बरे झाले असते, काय झाले, असे नको व्हायला हवे होते. विचारणाऱ्यांची पण खूप चौकशी असायची. कोण बोलायचा त्याला लगेच दवाखान्यातून नव्हता आणायला पाहिजे होते, दवाखान्यात असतं तर वाचला असता, वगैरे वगैरे. 2 दिवस 2 रात्री झाल्या, पण या तिघांना काही झोपच नाही. आज जगनची राख सावरायचा कार्यक्रम झाला. ते करून आल्यानंतर पुन्हा ते तिघे एकत्र जगनच्या आठवणीत दिवस घालवतात. रात्री जेवल्यानंतर ते आपापल्या घरी झोपतात. रात्रीचे 2 ते 2:30 वाजले असतील आणि नामदेवला जगन उठवतो. ए नाम्या, उठ उठ रे नाम्या. व नामदेव उठतो व लाईट लावतो. नामदेव एकटाच पडवीत झोपलेला असतो. त्याचे आई वडील भाऊ बाहेर झोपलेले असतात. नामदेव जगनला विचारतो, काय रे, काय झालं? तर जगन म्हणतो, अरे चुना संपलाय, तंबाखूची खूप तलब आली आहे. तर नामदेव म्हणतो, दर चुना आणि तंबाखू. दोघे तंबाखू आणि चुना मळत असतात. तेव्हा जगन नामदेवला बोलतो, नाम्या, मित्रा, ₹1.5 तू घेतला होतास, दिलाच नाही, आठवण आहे ना तुला? दिलाच नाही, आठवण आहे ना तुला? त्यावर नामदेव म्हणतो, हाय रे, देईल की, त्यात काय एवढा? तर जगन म्हणतो, खरं सांगायचे तर मी तेच घ्यायला आलो होतो. मला लागतात रे तंबाखू आणि चुन्याला, असतील तर देऊन टाक, मी निघतो. आणि दोघे तंबाखू तोंडात टाकतात. नामदेव इशाऱ्याने त्याला सांगतो की थांब, पॅन्टीत आहेत, आणून देतो. आणि तो पैसे पॅन्ट मधून काढतो. तोच $2 व नामदेवला आवाज देतो, जगण्या, हे जगण्या, $2 आहे, चालेल का? काय रे? आणि त्या 50 पैशाच्या गोंधळामध्ये नामदेवच्या लक्षात येते की साला हा तर मेला आहे आणि पैसे मागायला कसा काय आला? आता मात्र नामदेवची पूर्ण टरकली होती. त्याची पडवीत जायची हिंमत होत नव्हती. मग त्याने हिंमत करून आई आणि बाबाला आवाज द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याचे आई वडील जागे होऊन नामदेवकडे धावत आले. तर पाहतात तर काय, नामदेव घामाघूम झाला होता व थरथर कापत होता. त्याचे वडील त्याला विचारतात, काय रे, काय रे, काय आले? तर तो म्हणतो, जगणे आले. तर वडील म्हणतात, कुठे? तर तो म्हणतो, पडवीत. वडील पडवीत जाऊन पाहतात तर तिथे कोणच नाही. वडील म्हणतात, काय रे, कुठे कोण आहे? तर नामदेव म्हणतो, अरे बाबा, त्याने बाजेवर बसून माझ्यासोबत तंबाखू खाल्ली, अगोदर चुना मागितला, नंतर त्याची माझ्याकडे ₹1.5 राहिला आहे, तो मागितला. मग त्याचे आई वडील त्याला बाहेर झोपायला सांगतात. सकाळी नामदेवचे वडील आंघोळ झाल्यानंतर पंचांग पाहतात. तर त्यांनी नामदेवची कालची रास पाहिली. तर त्यांच्या अशा नजरेस आले की नामदेवच्या कालचा जो योग होता हा आत्म्यासोबत होता आणि म्हणून त्याला जगन भेटायला आला होता. हे त्यांनी त्याच्या पत्नीला म्हणजेच नामदेवच्या आईला सांगितले. नामदेव उठल्यानंतर त्यांनी त्याला सांगितले की आंघोळ झाल्यावर ₹1.5 घेऊन जा आणि स्मशानाच्या इकडे फेकू नये. नामदेवने वडिलांचे ऐकले व स्मशानाच्या जवळ त्याने ₹1.5 फेकून दिला. त्यानंतर मात्र नामदेव सोबत पुन्हा असा प्रकार घडला नाही आणि जगनही कधी त्याला भेटायला आला नाही.